नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं उडान द करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आज आपण थोडंसं ट्रिकी टाईपचं क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो रेल्वे काम काळ आपलं वेग वेळ अंतर या घटकावरचा तो प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एक रेल्वे गाडी सकाळी 5 वाजता स्टेशन ए हून निघते आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता स्टेशन बी वर पोहोचते. म्हणजे दिलेलं आहे की स्टेशन ए आणि बी हे दोन स्टेशन आहेत. समजा एका ठिकाणी ए स्टेशन पकडलं आपण आणि दुसऱ्या ठिकाणी बी स्टेशन पकडलेलं आहे. तर एक रेल्वे सकाळी 5 वाजता ए या स्टेशनवरून निघत आहे आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता बी या स्टेशनला पोहोचत आहे आणि बी या स्टेशनवरून दुसरी गाडी सकाळी 7 वाजता निघून ती ए या स्टेशनवर 10:30 वाजता पोहोचत आहे. सकाळी 10:30 ला पोहोचत आहे. तर त्या दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? म्हणजे इथून निघालेली जी गाडी आहे आणि बी या स्टेशनवरून निघालेली जी गाडी आहे त्या एकमेकींना किती वाजता भेटतील असं दिलेलं आहे. आता जर विचार केला आपण, ए या स्टेशनवरून निघणारी गाडी सकाळी 5 ला निघत आहे आणि सकाळला 9 ला पोहोचत आहे. म्हणजे टोटल जर्नी ऑफ टाइम त्या गाडीचं संपूर्ण प्रवासातील लागणारा वेळ जो असेल तो किती लागलेला असेल? 4 तास. आणि इथून बी या स्टेशनवरून दुसरी जी रेल्वे निघालेली आहे ती 7 वाजता निघून 10:30 ला पोहोचत आहे. म्हणजे तिचा टोटल जर्नी ऑफ टाइम 3.5 तासाचा झालेला असेल. मग आपल्याला वेग दिलेला नाहीये आणि या दोन ठिकाणातील अंतर दिलेला नसेल, परंतु आपल्याला टाइमामधला फरक दिलेला आहे. तर आपण या टाइमाच्या बेसिसवर त्याचं अंतराचं एलसीएम घेऊन आपण एक टोटल ए आणि बी या स्टेशन मधील आपण अंतर घेण्याचा प्रयत्न करू. तर जर बघितलं आपण 3.5 तास आणि 4 तास यांचा जर आपण एलसीएम जर काढला तर तो एलसीएम 28 येणार. म्हणजे दोन ठिकाणामधील अंतर आपण टोटल डिस्टन्स जे आहे ते 28 किलोमीटरचं मानतो. टोटल जे डिस्टन्स आहे ए आणि बी या दोन स्टेशन मधलं अंतर 28 किलोमीटरचं अंतर मानलं आणि ते जाण्यासाठी या गाडीला 3.5 तास लागतात आणि या गाडीला 4 तास लागतात. म्हणजे याचा अर्थ या गाडीचा वेग होऊन जाणार 8 किलोमीटर पर आवर आणि या गाडीचा वेग होऊन जाणार 7 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथून सुटणाऱ्या गाडीचा वेग राहील 7 किलोमीटर पर आवर आणि बी या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाडीचा वेग राहणार 8 किलोमीटर पर आवर. मग ही जी गाडी आहे ती 5 वाजता सुटत आहे आणि ही जी गाडी आहे ती 7 वाजता सुटत आहे. म्हणजे याचा अर्थ ही 7 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास ही जी गाडी आहे ती समोर गेलेली असेल. म्हणजे याचा अर्थ एकूण टोटल जर्नी ऑफ टाइमला 4 तास लागत आहे. म्हणजे 2 तासामध्ये ती हाफ ऑफ द डिस्टन्स कव्हर केलेला असेल. म्हणजे टोटल डिस्टन्स होता आपला 28 किलोमीटर, तर हाफ ऑफ द डिस्टन्स जे आहे ते किती कव्हर केलेलं असेल? 14 किलोमीटरचा डिस्टन्स या गाडीने सकाळी 7 वाजेपर्यंत ट्रॅव्हल केलेला असेल. मग सकाळी 7 वाजतापासून इथून दोन रेल्वेमध्ये रेस चालू झालेली असतील. आता ती दोन्ही रेल्वे त्या एकमेकींना किती वाजता भेटतात? आता टोटल जे उरलेलं अंतर आहे ते अंतर आहे 14 किलोमीटरचं आणि अपोजिट वेनी रेल्वे येत आहे. म्हणजे ही 7 किलोमीटर पर आवरनी आणि ही 8 किलोमीटर पर आवरनी. म्हणजे 14 किलोमीटरचं अंतर 7 आणि हे 8 म्हणजे हे 8 किलोमीटर आणि ही 7 किलोमीटर येत असेल. म्हणजे 7, 8, 15 किलोमीटर पर आवर त्यांचा वेग झालेला असेल. तर लागणारा जो वेळ आहे तो वेळ मिळालेला असेल. बट जो दिलेला वेळ जो आहे तो पर्यायामध्ये जर बघितला आपण मिनिटांमध्ये दिलेला आहे, म्हणून याला 7 ने मल्टिप्लाय करून देतो तर ते मिनिटांमध्ये कन्वर्ट होऊन जातील. मग 15 चो 60, 14 चो 56,
56 मिनिटांनंतर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना भेटलेल्या असतील. बट किती वाजताच्या नंतर? रेस 7 वाजता चालू झालेली होती, म्हणून 7 वाजताच्या नंतर 56 मिनिटांनी त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना भेटलेल्या असतील. म्हणजे टाइम जो आहे एकमेकींना भेटण्याचा 7:56. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील.